नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी नवीन डिझाईनचं सिंगल लाईनचं शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहे, ती मीडियम साईज, सोनेरी मणी बारीक, स्क्रू 4 मोठे मणी मंगळसूत्राचे वाटे आणि काळे मणी मोठ्या साईजचे. आता इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे आणि टेप पट्टी लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा मणी टाकायचा आहे. आता इथे गाठ छोटे आलेले आहे, त्याच्यामुळे मी इथे मणी टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. स्क्रू नंतर आपल्याला काळे मणी मोठ्या साईजचे 2, त्यानंतर एक छोटा सोनेरी, गोल्डन सोनेरी आणि साईडनी परत 2 काळे मणी मोठे, सोनेरी गोल्डन आणि सोनेरी, 2 काळे मणी मोठे, त्यानंतर सोनेरी गोल्डन सोनेरी, 2 काळे मणी. हे बघा, इथे मी काळे मण्यांचे 4 बॉक्स आलेले आहेत. तिथे 1 2 3 आणि 4 आणि गोल्डन 3. त्यानंतर छोटा साईजचा सोनेरी, गोल्डन सोनेरी, गोल्डन असे मी 5 मणी टाकलेले आहेत. हे बघा, गोल्डन मण्यांच्या मध्ये मध्ये एक छोट्या साईजचा सोनेरी मणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर 2 काळे मणी, सोनेरी आणि गोल्डन, असं व्यवस्थित कॉम्बिनेशन म्हणजे सुंदर कसं दिसेल अशा पद्धतीने मी ते मणी टाकलेले आहे. ते आणि मंगळसूत्राची ही म्हणजे खासियत असते की ते मंगळसूत्र कशा पद्धतीने गाठलं जातं किंवा त्याची मध्ये मध्ये कशी डिझाईन आहे त्याच्यावर आपण मंगळसूत्र पसंत करत असतो. मंगळसूत्राचे असेच खूप साऱ्या मी डिझाईन बनवलेले आहेत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा असे विविध प्रकारचे सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घरच्या घरी बनवून ते घालू शकतील अशा पद्धतीने आणि एकदम कमी खर्चात आपल्याला ते बनवता येतात. तर हे बघा, इथे मी 5 मणी टाकलेले आहे ती. तर अशा मी हे गोल्डन मण्यांच्या 3 पेट्या बनवलेल्या आहेत ती. हे बघा, हे गोल्डन 5 आणि ह्यांच्या 3. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे एक मोठा मणी टाकायचा आहे, काळा सोनेरी, काळा सोनेरी, काळा, असे 5 मणी टाकून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि 5 काळे मणी. त्याच्यानंतर आपल्याला इथे मोठा मणी टाकायचा आहे, मंगळसूत्राची वाटी, साईडने मोठा मणी, एक काळा सोनेरी कलरचा एक मोठा मणी टाकलेला आहे, परत साईडने एक काळा मणी, मोठा गोल्डन, मंगळसूत्राची वाटी आणि साईडने एक मोठा मणी. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या यूज करू शकता. आणि हे बघा, मंगळसूत्राच्या बाजूने मी अलग डिझाईन इथे टाकलेली आहे. हे तर वेगळं आहे, पण इथे मंगळसूत्राच्या साईडला सुद्धा मी वेगळं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत हे 5 मणी या साईडला टाकायचे आहे. ते न विसरता आणि व्यवस्थित बघून करायचं आहे, म्हणजे कुठलाही आपल्याला डबल टिबल कामाचा वाढवा होत नाही. आणि याच्यानंतर हे 5 मणी गोल्डन टाकायचे आहेत. आता यानंतर आपल्याला परत 2 काळे मणी, सोनेरी आणि गोल्डन, काळे मणी आणि सोनेरी आणि गोल्डन टाकून घ्यायचं आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्राला खूप असं छान महत्त्व दिलेलं आहे आणि त्याचं पावित्र्य खूप म्हणजे चांगलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक सुवासिनी ही आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असते. आता लास्टला आपल्याला हे 5 मणी टाकायचे आहे. ती 2 काळे आणि गोल्डन अशा पद्धतीने
आणि हे बघा या साईडला सुद्धा मी असे 3-3 बॉक्स आपले बनवून झालेले आहे ते. तर लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि न चुकता एक छोट्या साईजचा मणी टाकायचा आहे. तर आता इथे जी टेपपट्टी लावली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे. हे बघा काढून घेतली मी आणि परत आपल्याला हे व्यवस्थित धागा हे मणी जे आहे ते पुढे ढकलून द्यायचे आहे ती आणि सुई पण काढून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर व्यवस्थित पकडून इथे आपल्याला 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. बघा इथे मी आता 4-5 गाठी मारून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आपल्याला इथून थोडंसं लांबून धागा कापून घ्यायचा आहे. हे बघा आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर खूप अशी सुंदर डिझाईन बनवलेलं आहे आणि त्याचं जे कॉम्बिनेशन आहे मण्यांचं जे टेक्स्चर आहे ते व्यवस्थित यूज केलं ना की जे आपल्याजवळ आहे त्याच्यापासून सुंदर अशी आपल्याला वस्तू बनवता येते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.